फर्स्ट आहे डायलेक्टिकल मेथड. डायलेक्टिकल मेथड म्हणजे द्वंद्वात्मक पद्धत, संवादात्मक पद्धत. सॉक्रेटिस फॉलोड दिस मेथॉलॉजी. सॉक्रेटिसने ही पद्धत यूज केलेली आहे. तर सॉक्रेटिसचा प्रभाव प्लॅटोवर होता, त्यामुळे प्लॅटो पर्स्यू दिस मेथॉलॉजी. प्लॅटोने पण ही मेथड यूज केलेली आहे. इट इन्व्हॉल्व डायलॉग, डिबेट, डिस्कशन. म्हणजे या पद्धतीत संवाद, वादविवाद आणि चर्चा यांचा समावेश होतो. या पद्धतीत प्लॅटोने अनेक व्यक्तींची मते मांडलेली आहेत, प्रत्येक मताची तपासणी केलेली आहे आणि शेवटी निकषापर्यंत पोहोचलेला आहे. प्लॅटो संवादाच्या स्वरूपात त्याची पुस्तके लिहितो. सॉक्रेटिस हा मुख्य प्रवक्ता आहे पुस्तकांमध्ये आणि तो प्लॅटोचे विचार मांडतो. प्लॅटोने सॉक्रेटिसच्या मुखातून स्वतःचे विचार वधवून घेतले आहेत असंही आपण म्हणू शकतो. डायलेक्टिकल मेथड ही तार्किक विचार प्रक्रिया आहे, प्रोसेस ऑफ लॉजिकल रिझनिंग, ज्याच्या साहाय्याने आपण आपली मते तपासू शकतो आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकतो. इट इज अ डायलॉग बिटवीन पीपल विथ अ डिफरंट व्यू पॉइंट, where original viewpoint is called thesis and it is challenged by opposing viewpoint, means antithesis, leading to the synthesis that incorporate element of both. म्हणजे डायलेक्टिकल मेथड मध्ये वेगवेगळ्या भिन्न मतप्रवाह असलेल्या लोकांमध्ये संवाद होतो. ओरिजिनल व्ह्यू पॉइंट, सुरुवातीचा जो मतप्रवाह असतो त्याला थेसिस असं म्हणतात, मूळ मत म्हणतात. थेसिसला विरोधी मतांद्वारे आव्हान दिले जाते, त्याला अँटीथेसिस असं म्हणतात, विरोधी मत म्हणतात. आणि या प्रक्रियेचा शेवट सिंथेसिस मध्ये होतो, म्हणजे संयुक्त किंवा संयोगात्मक मत. यामध्ये दोन्ही थेसिस आणि अँटीथेसिस मतांचे घटक समाविष्ट असतात.